Cancer Healer Center, a new beginning. बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं. जे बापाचं झालं नाही ते जनतेचे काय होणार? आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अजित पवार यांच्यासारखा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं वक्तव्य. तर जामखेडमधील कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला अजित पवारांचा बॅनर झळकला. राज्यात आता पहिलीपासून इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले. मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आता संघर्ष अटळ. राज ठाकरेंचा ट्विट. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदीही आली पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेल्यामुळे चांगली वाणी बंद पडलीये. मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं. सर्वांनी मिळून प्रार्थना करा. नामदेव शास्त्री यांचं विधान. भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. पुण्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर. मेधा कुलकर्णींना अटक करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. सौगंध महम्मद की मंदिर वही बनाएंगे. संत शेख महम्मद मंदिराच्या जीर्णोद्धारावरून बंडा तात्यांचं विधान. तर जीर्णोद्धाराला शेख महम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध. अकोल्यामध्ये पालिकेतील पाणी पुरवठा कार्यालयामध्ये ठाकरे गटाकडून तोडफोड. मलकापूर भागामध्ये 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त. सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार. 5 मे रोजी पुढील सुनावणी. निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे स्थिती. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक. सूत्रांची माहिती. पत्रकार परिषदेला चंद्रकांत खैरे का नाहीत असा प्रश्न विचारताच अंबादास दानवे पत्रकारांवरच भडकले. आज संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. पुढील 24 तासात विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता. वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा हवामान खात्याचा अंदाज. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी. पुढील भूमिगत मार्गासाठी पामणवाडामध्ये बोगदा खणण्याचं काम सुरू. फडणवीसांच्या हस्ते बोगद्याचे ब्रेक थ्रू. एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली. 26 आणि 27 एप्रिलला होणारी परीक्षा 27, 28, 29 मे रोजी होणार. आयोगाची माहिती. महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. तर मुक्ता बर्वे यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर. मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्कारांची घोषणा. सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 97,700 रुपयांवर. वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक. चितळे बंधूंचं नाव वापरत दुसऱ्याच बाकरवडीची विक्री. चितळे स्वीट होमवर पुणे पोलिसांनी नोंदवला गुन्हा. बीडमध्ये गुंडांचा आणखी एक प्रकार. सीसीटीव्हीमध्ये कैद. 4 चाकीमध्ये डिझेल भरल्यानंतर पैसे न देताच गुंडांनी ठोकली धूम. सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंबड्याचे चित्र दाखवलं. सोलापूर विमानतळावरून नितेश राणेंचा ताफा बाहेर येत असताना कोंबड्याचे पोस्टर दाखवले. मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो. मला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही. लग्नातील भांडणावरून भाच्यावर केस टाकली होती. मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकरांचं उत्तर. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळा बाजार उघड. 200 रुपयांचा दर्शन पास 2000 रुपयांना विकल्याचा प्रकार समोर. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सीईओच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई. महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू. पाणी टंचाईच्या प्रश्नावर उद्यापासून ठाकरे गटाचं आंदोलन. नांदेडमध्ये काळ्या हळदीने एका गुंठ्यात शेतकरी मालामाल. 1 किलो काळ्या हळदीला
1000 रुपये भाव. आतापर्यंत शेतकऱ्याने एका गुंठ्यात मिळवले 3 लाख रुपये. Cancer Healer Center, a new beginning.